यायली ऑटो भेटलंच नाही का जवायले? कायची गेली बाई हे जवाई? लवकर जा, नाही झालं पाहिजे ना घरी रात्रीचं. मग का नाही अंधारात नाही का थंडी लागते लय. वारा थंड थंड वारा लागते बरं ऑटोत आहे. त्या पोरीला न्या लागन तर बरोबर न्या लागन ना, तसं आहे गे म्हणा. पण तरी पण लवकर गेलेलं घरी बरं. आता निर्मला बाईले सांगितलं थोडसा स्वयंपाक बनवून ठेवाले. आता ते बनवून ठेवा. पहिले सांगितलं नाही जी तुम्ही? इन बाई पहिले सांगायला पाहिजे होतं. दोघे बहिणी घरी आहे, डब्बा बनवून ठेवला असता त्यानं. घेऊन गेले असते सोबतच. घरी बनवायचं काम नाही. आता दुसरे निर्मला बाईले म्हणलं तरी त्याला बनवाले तर असंच येत असं ना. लहान लेकरू आहे वाटते त्याच्या घरी. नाही नाही, आमच्या गावातल्या बाया चांगल्या आहे, तशा देते बनवून. एवढं काही हे नाही. आमच्या गावातल्या बाया घ्या बरे आहे, एवढं काही हे नाही आहे, देते. त्याला काही कंटाळा नाही. आम्ही कामी पडतो त्याही पडते कामी. एकमेकाच्या कामी नाही पडत तर काय. ह्याकडे बोलून राहिली येईन बाई, ह्याकडे बोलाले. चांगली बोलून राहिली मी. ते आमच्या गावातल्या बाया आहे म्हणते. चांगलं विचारलं ती का आम्ही दिला असता बा डब्बा म्हणून. तर आमच्या गावातल्या बाया चांगल्या आहे म्हणते. आणि एकट्याच जाण का मग तुम्ही आता? राणीला घेऊन कोणी सोबत घेत? भाऊ घेऊ आहे नाही का सोबत? एकटी कशी जाऊ जी मी? राहुल येत आहे ना, त्याच्या बाबांनी पाठवलं ना राहुलले. राहुल येऊन राहिला ना. आई झालं का राणीले सुट्टी झाली? हाय म्हणलं ना त्याचे बाबा पाठवते म्हणून. ते पोरग आलं. झाली रे बाबू सुट्टी गिट्टी झाली. तसा खुर्चीवर बसून ठेवलेला आहे. तिचा सासरा आहे तिथं उभा आपल्या राणीचा, ते तिच्याजवळ. तर ऑटो आणाले गेले ना, त्याजवळ ऑटोच यायचा आहे अजून. मग किती वेळचे गेले ऑटो आणाले, याच आहे. भेटलंच नाही का अजून जायला? तिकडं तर ऑटोच आहे खाली. अरे बाबू ते दुसऱ्या इकडे जाते मा ऑटो. इकडं नाही येते. तुमच्या गावाकडे नाही होय, तुमच्या गावाकडले ऑटो नाही होय, ते दुसऱ्या इकडे जाते. मी म्हणलं होतं का पाठवा लागत होतं बा मायस इकडं. केलं असतं आता 2-4 दिवस तिचं. आतापर्यंत आमच्या जवळच होती का नाही? केलं असतं. कायले सोबत घेऊन जाता? राहू द्या नाही तर इथंच. इथं घरी नेतो नाही तर राणीले म्हटलं मी. केलं असतं तर कायले असं राहिलं असतं, कायले झालं असतं माया पोरीचं. केलं असतं म्हणते मी. जेव्हा होतं तेव्हा नाही केलं तुम्ही ना. आता काय करता करून? सर्व काही गेलं ना, आता काय करता करून? माय अशी कशी बोलून राहिली बाई वाली राणीची माय? मागं नाही पाहत पुढे नाही पाहत, काही बोलून राहिली. आपली मनात आलं ते. आम्ही काय केलं जी बाप्पा तुमच्या पोरीले? आम्ही काय केलं? तिचं मला अंगावर तिच्याच आलं. ते प्रेग्नेंट होती माई बाई. आणि सगळे जण तुम्ही इथं कपड्याला गेले, कपडे घ्याले आणि तिला एकटंच ठेवलं घरी. आणि आम्ही काय केलं म्हणून राहिले. रे तू नको बोलू राहुल. तू चुपचाप राय बरं. तू नको मंदात बोलू. बाबू तुला काही माहित नाही मा. तू चुपचाप बस. तुला काहीच माहित नाही. त्या बहिणीचे नाटकं काहीच माहित नाही मा तुले. अशी काय नाटकं करते, काय नाही करत. जे काही झालं ना ते तिच्या गलतीनं झालं. गलतीनं व्हाले. तुला माहित तरी आहे का काय होते काय नाही? किती वेळा म्हटलं बाबू आम्ही कपडे घ्यायच्या वेळेस? किती वेळा म्हटलं तिले चालो बाई चालो बाई चालो बाई. एवढी जिद्दील पोरगी पाहिजेच नाही मी. एवढं जिद्द करून ठेवलं तुम्ही तिले. लाडावल्यासारखं. इथंही तशीच पाहिजे. फरक पडन ना माहेरचं आणि सासरचं फरक नाही पडन का? कोण डोक्यावर बसून घेणार बाई? आता मला 2-2 पोरीले आहे राहिले. मी मा पोरीला असंच नाही शिकवणार काही दुसऱ्याच्या घरी गेल्यावर असं वागतं म्हणून. पण तुम्ही वयस्कर आहे ना, तुम्हाला नाही समजत का? तुम्ही कशी काय घेऊन नाही गेले बा म्हणतो तिले. आता जर तुम्ही त्या दिवशी घेऊन गेले असते ना, असं झालं नसतं. वेळेवर इलाज झाला असता. ते पोरगी तिथं तडपत माझ्या फोनवर मन नाही लागत होतं. तडकन निघाली मी तिथून साडी घातली ना. आणि इथं येतपर्यंत जवाई घरपर्यंत जायपर्यंत तिचं सारं हे होऊन गेलतं. काय वाटते का नाही तुम्हाला थोडेसे सर्व जण आले? एवढं समजत नाही बाई मला. त्या लेकराले घरी सोडून कसे काय गेले तुम्ही? एकही जण तिच्या सोबत नाही. पोरीच्या लग्नाची खुशी आहे तुम्हाला, मान्य करतो. पण दुसऱ्याच्या पोरीचं इथं पाहायचं. ते सून होय ना तुमच्या घरची. सून राहिले तिले असं केलं तुम्ही. तिले एकटंच ठेवलं. नाही आता पाठवायचं नाही राणीले. बिलकुल पाठवायचं नाही. त्याच्या वाईसोबत राणीला बिलकुल पाठवायचं नाही. अरे बाबू धमक्या नको देऊ. पहिले बहिणीच्या गलत्या पाय मग आम्हाला बोलजो. पाठवू नये पाठवू नये. पाठवू लागेस. ठेवते आज घरी ठेवाले. हे असे शब्द नका वापरू येईन बाई. वापराले ठेवतो या घरी म्हणून. कोणी पोरगी आपल्या घरी ठेवत नसते. तुम्ही तरी ठेवान का तुमच्या 2 पोरी तुमच्या घरी? तुम्हाला 2 पोरी आहे ना. माय बापाला काही बोलायचं पोरीच्या? आजीबाई आम्ही काय बोलून राहिलो? तुमचं पोरगच बोलून राहिलं ना. पाठवू नाही पाठवू नाही. पकडला मामी ऑटो येऊन राहिला इकडं. राणीला घेऊन येऊ इकडं. काय ना बाबू. या राणीचे माय ना भाऊ काही बोलून राहिले बयाडासारखे आम्हाला. एकटीने पाहिलं ना. पण काय झालं? काय म्हणून राहिले ते? सगळ्यामुळे झालं म्हणते माय पोरीचं असं. जाऊ दे म्हणून दे. सध्याच काही बोलू नको. वेळ नाही आहे ही माझी. जाऊ दे त्याला घरी. एक तर त्या राणीची तब्येत नाही आहे बरोबर. तिला अजून अशा तमाशा दिसला तर अजून ते मनातून येऊन जाई नाही. तू चुपचाप राहा. आपण चुपचाप राहू. जाऊ दे त्याला करू दे. ते तसेच तमतम त्या दिवसापासून करून राहिली तिची माय. जेव्हापासून तिला ऍडमिट केलं का नाही ते तमतमच करून राहिली. पण जाऊ दे आता सध्याच बोलू आपण ह्या विषयावरही बोलू. पण सध्याच नाही बोलू. काही टाइम नाही आहे. जाऊ दे म्हणू दे मग तिथं. मला माहित आहे ना काय झालं काय नाही तर काऊन झालं ते माहित आहे. तिची तब्येत चांगली होऊ दे. मग नंतर काय करायचं काय नाही तर. राहुल चाल बरं तिला घेऊन येऊ इकडं. ना जवाई ऑटो इकडे इथपर्यंत येणार नाही का ऑटो? नाही दवाखान्यात समोर येऊ देत नाही. तिकडेच जावं लागते थोडंसं. त्याला राणीला घेऊन येऊन आपण तिकडेच जाऊ. तुम्हाला बसून देतो मी. मग आम्ही निघतो 2 जण. ठीक आहे ना. तिकडे पकड पकड वळकड. तर कसा गेला ते आलाच येता? बरा गेला का नाही गेला?
त्याची बोलत आहे वाली भाऊजी सोबत. आपण असं नाही का पटपट काढू लागन बा, भाजी बनवायची आहे का काही. भातही मी नस केला, पोळ्या मी नस केल्या, जे बसली ढमकन तिथं भाऊजी सोबत बोलत. पण असं नाही का लवकर लवकर काढू लागन का काही नाही डुकरीनी. हो चांगला गेला ना पेपर. तुमचं झालं का जेवण वगैरे झालं? काय करून राहिल्या ताई गी छायाताई? वहिनीचं काही विचार नको. आज भल्ला घरी तमाशा झाला, तमाशावादी. तू तिकडं गेली आणि इकडं घरी तमाशा झाला. तमाशा म्हणजे कसं तमाशा? काय झालं घरी? म्हणजे भांडण गिंडण झालं का ताईचं? आपल्या आईसोबत की भांडण गिंडण झालं का त्याच्या दोघा नवरा बायकोचं झालं? काय झालं? अहो वहिनीचं दादाचं झालं असतं तर ते आपसात निपटून घेते. पण ह्या आईसोबत झालं ना वहिनीचं, मग आईसोबत झालं. हो का? त्याचं काय आहे जी? नेहमीच बोलत राहते त्यावल्या. ताई तशाच बोलते ना, आपल्या आई तशाच बोलते. आई बी कमी नाही आहे ना, आई बी टोचून टाचून बोलते ताईले, आपल्या छाया ताईले. ते नेहमीच होते त्याचं वालं. जाऊ दे, तेवढं काही लक्ष नका देऊ. तुम्ही जेवण केलं का? नाही, आई बनवून राहिली ना स्वयंपाक आता. आई बनवून राहिल्या म्हणजे ताई नाही बनवून राहिल्या का स्वयंपाक? भांडण झालं तर काय ताई सुट्टीवर गेल्या का काय? अहो, लय भांडणं झाली, काही विचार नको स्मिता. लय भांडणं झाली घरी यावेळेस ना, जास्त सिरियस झाली त्याची भांडणं. आता अल्लग करते का काय तर वहिनी काय माहित. आता तर संध्याकाळी मला स्वयंपाक करताना दिसून नाही राहिले. त्या बाहेर गेले का काय तर जेवायला काय माहित. गाडीवर बसून गेले बा तिघही जण. दादा गेला, वहिनी गेली ना, तर रुद्र तिघही जण गेले. विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही. मला नाही विचारलं कुठं गेले कुठं नाही, तर तिघही जण. आई बनवून राहिली मग माझ्यासाठी ना तिच्यासाठी जेवण. रे बापरे, म्हणजे ताई म्हणे का अल्ल करणार म्हणून? आता म्हणून तर तसेच राहिल्या होत्या त्यावाल्या वहिनी. आता काय माहित, हे आईनं या गौस केलं. तिले बाहेर गिर काढली काढायला पाहिजे होतं वहिनीले. आता गहू झाले होते, तिचंही मन दुखलं म्हणा आईचं. आता एक खूप होतं गहू, ते मी पाहिले ना, फुगून गेले सर्व पाण्यात ते गहू. तर तिचंही मन दुखलं. एवढे काबाड कष्ट करायला लागते बा त्या गव्हासाठी, अन्नासाठी. तर एक दोन शब्द आई नाही म्हणले असं. वहिनी काही कमी नाही ना बोलणार. वहिनी बोलली ते झालं त्याचं भांडणं. जाऊ दे, चहा बहीण मा तर मी काय करू. मी म्हणत बोललो तर दादा म्हणते तुझ्याकडूनच भाग घेते आई. तू म्हणत बोलूच नको म्हणते. नाही तुला दिन म्हणते चहा पाडीत. माझ्या सांगावर आला होता मग, आणि मी आईले बोलायला गेलो होतो. दादाच्या सोबत नाही जी. घनश्याम दादाचं असं नाही करायला पाहिजे. आता तुमची गलती काय आहे त्याच्यात? नाही, माझ्या अंगावर आला म्हणजे तसं अंगावर नाही आला होतो. म्हणजे तू म्हणत बोलू नको बा आमच्यावाल्या. तू नको बोलू, तुला काही माहित नाही असं होईल त्याचं म्हणणं. मग मी चुपचापच राहिलो, मी काही म्हणलोच नाही. भाजी बनवायची आहे ना, काय होतं जे चिपकून बसली मोबाईल मध्ये. भाऊजी काम नाही, तुला काम नाही. भाऊजी ठेवा बरं फोन. हे स्वयंपाक नाही करू लागत मला. संध्याकाळून चिल्लावून राहिली तिकडून, भाऊजी ठेवा करून. काय म्हणते ते बरं, तिला फोन दे बरं संध्याला. काय म्हणून राहिली काय नाही ते तर. मी नका लक्ष देऊ तिच्याकडे. ते बैतार तोंडी आहे, जाऊ द्या तिकडं. मला म्हणते चवले काढ लाग म्हणते याचे वाटाण्याचे. आता इकडे आली तिकडे काम, इकडे आली थोडंसं आराम नाही करू द्यायचं का? आताच पेपर देऊन आली मी. आता 5-6 वाजता पेपर देऊन या आले. वेळ झाला असं घरी येताना याटून. कोणी घ्यायला नाही आलं काही नाही. त्या वहिनीले तिकडं जायचं होतं तर दादाही नाही आला घ्यायला. हिचा नवरा चालला गेला. मग हिची सासून नवरा ते पागल्यासारखीच करू राहिली मला. घरी आहे तर मग इले स्वयंपाक बनवायला काय झालं? मला म्हणते तू काढू नाही लागत नाही, हे करू नाही लागत, करून राहिली. माय मागं लागून राहिली ते. असं होई का? जाऊ दे, ठेव मग फोन. मी बोलीन उद्या. आता पाहतो ना, आता वहिनी दादा तर घरी आहे नाही. आईनं काय बनवलं तर पाहतो. जेवतो ना, भूकही लागली मला. चहा बहीण माय घरी आल्यावर यायचं तमाशा दिसला. असाही आहे मला मग. आणि वहिनी लढेतो मला हसा येते श्यामजी, हसा यायले. पण आई लय बोलते ना ताईले ठेवायला. आता त्यात ताई कट्टर आहे, तोंडाला तोंड देते म्हणून बरं झालं. माझ्यासारखी असली तर मी नाही ऐकत बा. काही म्हणा तुम्ही, पण मला बोलतच नाही म्हणा आई. अहो दादा मग तसाच म्हणत होता. माय बायकोचा राग करते म्हणे आई, आणि तुझ्या बायकोले चांगला पाहिजे म्हणे ते. त्या बायकोले काहीच नाही बोलत म्हणे आई, माझ्या बायकोली बोलते म्हणे. रे बापा, एवढं झालं म्हणजे दादाही बोलले का मग आता आईले? सांगून काय राहिलो, दादाच भांडला म्हटलं आई सोबत. ये ना डुकरीने ठेव ना फोन, मग बोलतो ना नवऱ्यासोबत. ये ना, भाजी बनवायची आहे ना. भाजी बनवायला भाजी बनवते हातची, मी नाही बनवत भाजी. भात ना पोळ्या बनवल्या मी. ये लवकर ठेव फोन. तुझी श्यामजी फोन इले पाहू द्या मध्ये. इले एक दणकाच देतो मागून. तशी बी मला बोलू देणार नाही, मंदातच करणार. उद्या करीन मी तुम्हाला फोन, ठीक आहे? बरं ठीक आहे. नाही ना, वाणाची थोडीशी बोलू नाही देऊन राहिली मी. माझ्या नवऱ्यासोबत बोलू नाही ती. या नवा करून राहिली तिथं. 2 माणसाचं त्याकडून स्वयंपाक नाही होऊन राहिला. नवऱ्याच्या घरी गेल्यावर कशी करशील मग? लग्न जुडलं तुला. आता एका महिन्यानं नांदाला जाशील तिथं. नांदाला झाली अशीच म्हणशील का सासूरी? या नव घे नव. माझी सासू आहे, तिला काय म्हणणार आहे? तू आहे का माझी सासू? तू माझी बहीण आहे ना, मग तुला या नाही म्हणून येऊ जाऊ म्हणू का? जाऊ आहे का तू माईवाली? नाही शॉक ते जाऊ बंदाचा म्हणून नसतं तुला जाऊ. हे अशी भानगोळी जाऊ काय पाहिजे. तसं माय नवरा एकटाच आहे. तू त्याला मग हाय तर बसव त्याला डोक्यावर. माय नवरा एकटाच आहे. तोड लाग तू, जास्त शांत नको करू. शेंगा तोड लागी तर किती वेळची मी करूनच राहिली. भांडे घासले, हे केलं ते केलं. आधी तवापासून टमकन बसूनच आहे. आणि नवऱ्याला फोन लावला बसून तिथं बोलून राहिली. ही लवकर तोडू लाग. काढ सोले, तू काढ. मी भाजी बनवतो. जा काढून दे मला तेवढे सोले, काढून दे. भाजी बनवून देतो मी. मी नाही काढत ते. काय बरं मग भाजी बनवायला लागेल तुला. मी काहीच देणार नाही तुला. मसाला करून देणार नाही, काहीच नाही देणार. शायने तेवढीचे सोले काढायला तुला एवढा वेळ लागून राहिला. काढ ना बरं सोले ते, आणि दे माझ्याकडे. भाजी बनवतो ना आई ना. दादा गिदा येईन ना, आता भूक लागली असं ना त्याला बी. ठीक आहे, देतो काढून. नंदा वहिनी, मग आणि कुठे गेले होते जी तुम्ही?
घाईघाईत गेलत्या केवळ सोबत तर कुठे गेलत्या? अमाय ते माय सोनीची भावजय आहे बाई, तर तिचं ते पडलं व 5 महिन्याचं, तर ते पाहायला गेलो होतो बिचारी. वा काय करता. बापा बापा 5 महिन्याचं पडलं? अरे बापा, असं कसं पडलं? पडली गिडली होती का ती पोरगी? नाही नाही, पडली गिडली नाही होती ते. काय माहीत का बापा, ती एकटीच घरी होती. आता आम्ही त्या दिवशी कपडे घेणं नाही होते का केवलचे, तर यायनं नाही का तिने एकटंच घरी ठेवलं बाई. त्या गरोदर पोरीला यायचंही चुकलं नाही का व थोडंसं. मायवाले येईन व्हायचं, सगळेच्या सगळे आले आणि त्या पोरीला एकटंच ठेवलं घरी. तर ते काय झालं आणि काय नाही का बाई, त्या पोरीचं तसंच होऊन गेलं. नाही व, असं एकटं नाही सोडा लागत असते ना, एकटं सोडाले. आता काय सांगा बापा, आता ते माई होणारी सून म्हणते, मी न चाल चाल म्हणलं म्हणते, ते ऐकतच नाही म्हणे. ते पोरगी लय जिद्दी आहे म्हणे, ते माई सून म्हणे ऐकतच नाही म्हणे. आता कोणाचं खरं ना कोणाचं खोटं, आपण काय पाहिलं बाई, त्याचं त्याच्या घरचं त्याला माहित नाही. हो हो, ते बरोबर आहे, ज्याच्या घरचं त्याला माहित. आणि तू ना तर मला नेलंय नाही का दादा कपडे घ्यायला? चालय नाही म्हटलं, बहिणीले सख्या बहिणी होय ना आम्ही दोघी, एकाही जणाले चाल नाही म्हटलं दादा. आम्हाला कायले खोटा बोलता व बाप्पा, तुमच्या घरी आली ना मी. तुम्हाला दोघीले म्हणलं होतं, चाला म्हटलं नंदा होय तुम्ही मायवाल्या, तर चाला म्हटलं दोघीच्या दोघी, तुम्हाला घ्या लागन म्हटलं कपडे. तुम्ही म्हणे ना माय पाय दुखते ना, मायकडून येणं नाही होत बाप्पा, आणि एवढा वेळ चालणं नाही होत बाप्पा, आणि बसणं नाही होत बाप्पा. अजी वहिनी तारा मजाक करून राहिली ताराबाई, दादाची मजाक करून राहिली ताराबाई. असं असं मजाक होय का भावाची करता? करा बापा, मजाक करून राहिले तर. काय म्हणते सुनगीन, बरी आहे? हो बरी आहे ना, बरी आहे. दादा तर काही बोलूनच नाही राहिला काऊन, तर एवढी थंडी लागून राहिली का ग दादा तुले? शंकर दादा, आय शंकर दादा. हो ना बाई, थंडी नाही लागून राहिली का? थंडी लय पडून राहिली ना बाई. हे कॅनलचं पाणी सुटलं तेव्हापासून जास्तच थंडी पडून राहिली. घरातच बसून होतो, पण इथं पेटवला दिसला तर चाला बा म्हटलं, तुम्ही दोघी दिसल्या बसून इथं, तर आलो. अगं ही नव्हे, तारानं पेटवला इस्तो, इथं दिसला इस्तो नी, एकटीच दिसली तर मी आली, ते वहिनी आली मग तोही आला. चला आता थोडेसे सोले मोले काढा लागन ना, नाही तर ते माई सून बोंबलं ना तिकडं, सोले नाही काढले, सोले नाही काढले. घाईत मला सकाळी जा लागते, मला सकाळी जा लागते, सोले काढून द्या लागन ना तिले. जी सजाबाई तच घेऊन या लागत होते, मी नाही काढू लागले असते थोडेसे. हो इथं होते म्हणा, बसल्या बसली गरमही होते ना, काढणे होते. मी भुलीले नाही काय, शेंगा आणायला लावतो, इथंच काढणं होते. ए भुले इकडे वा, आय भुले. अव तर जेवच ना, जेवण कुठं उठून पळून राहिलं होती. जेवतो मी आजी, जेवतो मी. जाय ते शेंगाची पोतली आहे ते घेऊन ये, काढतो इथं ह्यावाल्या ताराबाई आणि वहिनी आहे तर काढू लागते थोडशा शेंगा, सोले काढणं होते. जा बरं घेऊन ये बरं, आणि वाटही आणजो एक. मी नाही आणत, जाय तूच घेऊन ये. जाय ना हो भुले, घेऊन ये ना, जाय काढणं होते शेंगा, आता बसल्या बसली इथं, जाय बरं घेऊन ये बरं. नाही ती काढी घेईन ना, महाराजच बसून चांगले जाय ना, घेऊन ये ना तेवढे शेंगा, आणलं नाही होत का त्याकडून? काय बाई आताच्या पोरी, ऐनीच ते शेंगा साणाले किती लागून राहिला तिले. वा रे वा. ती वहिनी लयच बदमाश आहे, हे पोट्टी लयच बदमाश घोडी आहे हे.